तर दिग्गज नेत्यांनी आता मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, यामिनी जाधव, मंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नवाब मलिक, मंदा म्हात्रे, वैभव नाईक या सर्व राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला। हे दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। राज ठाकरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। चित्रा वाघ, शायना एनसी, रवींद्र चव्हाण, नरसय्या आडम, समीर भुजबळ, जयश्री शेळके, गोपीचंद पडळकर, गोपाळ शेट्टी या सर्व राजकीय नेत्यांनी आज दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतो। एकीकडे मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार जे आता बारामती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मैदानात उतरले, त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे मैदानात आहेत। तर दोन्ही नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे। यामिनी जाधव हे देखील त्यांनी देखील मतदान केलं आहे। यामिनी जाधव, यशवंत जाधव, मंत्री अब्दुल सत्तार जे सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधून सध्या उमेदवार आहेत, नरसय्या आडम यांनी देखील मतदान केले। समीर भुजबळ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। जयश्री शेळके, गोपीचंद पडळकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शायना एनसी, आमदार चित्रा वाघ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। राज ठाकरे यांनी देखील सहकुटुंब येत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या मातोश्री समवेत मतदानाचा हक्क बजावला। त्या दरम्यान अमृता फडणवीस या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। दिग्गज नेत्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे। राजकीय नेते, उमेदवार, कार्यकर्ते, मतदार राजा आणि सेलिब्रिटी सर्वांनीच आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।